दीपकराव पाटील तिसऱ्यांदा वारणा दूध संघाच्या संचालकपदी बिनविरोध. खोची सहकार समूहाकडून सत्कार. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. यामध्ये खोची येथील दीपकराव आनंदराव पाटील यांची तिसऱ्यांदा संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. यानिमित्त खोची येथील सहकार समूहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती माजी सदस्य वसंतराव गुरव होते, तर सयाजी पाटील, कुमार मगदूम, महावीर मडके, ज्ञानदेव जाधव, संभाजी पाटील, जालिंदर पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना दीपकराव पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील दूध संस्था, दूध उत्पादकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच आमदार विनय कोरे यांनी दिलेल्या संधीचे सोने करू असे सांगितले. यावेळी भैरवनाथ दूध संस्था, खोची विकास संस्था, गुरुदेव पतसंस्था, शासकीय लेखापरीक्षक श्रीकांत चौगुले, सर्व संस्थांचे संचालक, कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वसंतराव गुरव, ज्ञानदेव जाधव, श्रीकांत चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पांडुरंग पाटील, विरोचन शिंदे, निवृत्ती वाघ, वीरसेन शिंदे, उत्तम पाटील, महेश पाटील, राजकुमार गुरव, रणजित कुरणे, संदीप पाटील, वसंत पाटील, प्रसाद महाडिक, सुखदेव यशवंत, दादा देसावळे, महादेव बंडगर, उदय पाटील आदींसह संचालक, सचिव तानाजी पाटील, सागर थोरवत, धनाजी पाटील, राम जाधव, प्रवीण मगदूम, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक चंद्रकांत घोडके यांनी केले. आभार उदय पाटील यांनी मानले. महान कार्य न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडे.